नमस्कार. मी नेत्रादीपा पाटील, आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, राज्य समन्वयक. आत्ताची जी परिस्थिती गटप्रवर्तकांची उद्भवलेली आहे, त्या अनुषंगाने इतकी वर्ष 14 वर्ष गटप्रवर्तकताई या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करत आहेत. परंतु त्यांच्या पदाला न्याय मात्र ज्या पद्धतीने मिळायला हवा होता, त्या पद्धतीने मात्र तो मिळालेला दिसून येत नाही. परंतु गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून आपल्याला याची जाणीव झाली की गटप्रवर्तकताईंचा जो काही मुद्दा आहे, जे प्रश्न आहेत आणि जी आशांच्या बाजूला गटप्रवर्तकताई लपली जाते, म्हणजेच ती फोकसमध्ये दिसत नाही. आशाचं काम हे ग्रॉस रूटला, ग्राउंड लेवलला, गावामध्ये, घरामध्ये सर्वांना ती काम करत असताना दिसते. परंतु जी आशा आहे, आशांच्या पाठीमागे, आशांच्याकडून हे सगळं काम करवून घेणं, स्वतःचं कौशल्य वापरून समन्वय साधणं, सर्वांशी समन्वय साधणं, दुवा म्हणून शासन, प्रशासन, आरोग्य विभाग, आशा आणि गावातील सर्व जे काही मंडळी असतील, जसं की सरपंच किंवा इतर मंडळं, या सर्वांशी एक समन्वय साधून त्या आशाच्या पदाला, आशा कशी उठावदार असेल, दिसेल, आशा बोलकी असेल, या सर्वांचं श्रेय मात्र गटप्रवर्तकताईंना जातं. कारण सुरुवातीच्या आशा आणि आत्ताच्या आशा याच्यामध्ये जर काही आपण शैक्षणिक हे पाहिली, तर आशाला कुठंतरी ओढत न्यावं लागतं आणि ते कौशल्य साधून ही गटप्रवर्तकताई तिथंपर्यंत एकदम चांगल्या पद्धतीनं आशांच्या कामाचा उठाव गटप्रवर्तकताईंनी केलेला आहे. परंतु आशांच्या कामामागे गटप्रवर्तकताई मात्र लपल्या आहेत किंवा तिचं काम फोकसमध्ये आलेलं नाही. आणि त्यामुळे इतकी वर्ष, जवळजवळ 14 वर्ष झालं गटप्रवर्तकताईंच्यावरती अन्याय झालेला आहे. सुरुवातीला गटप्रवर्तक ह्या ताई सगळ्या एकत्र येत नव्हत्या, परंतु गेल्या 2 वर्षापासून गटप्रवर्तकताईंच्यामध्ये खूप अवेअरनेस आलेला आहे. आपल्यासाठी लढण्यासाठी गटप्रवर्तकताई स्वतः मैदानावर उतरलेल्या आहेत. स्वतः पण त्यांची धडपड सुरू आहे, स्वतःचे प्रयत्न पण सुरू आहेत आणि संघटनांचे प्रयत्नसुद्धा सुरू आहेत. परंतु तरीसुद्धा आत्ताची परिस्थिती पाहता आशाला 5,000 रुपये मानधनवाढ झाली, मात्र गटप्रवर्तकताईंना मात्र 1,000 रुपयाचीच मानधनवाढ शासनाने केलेली आहे. तर याचं प्रामुख्यानं कारण तरी असं वाटतं मला, कारण गटप्रवर्तकताईंचं काम तिथंपर्यंत व्यवस्थितपणे प्रेझेंटेशन झालं नाही, त्यामुळे शासनाची नकारात्मक आली असं दिसून येतं. जो काही एक महसूल विभागाकडून एक जी समिती गठीत झाली होती, त्याच्यामध्ये पोलीस पाटील, आशा आणि गटप्रवर्तक यांच्याबद्दलचा एक अहवाल शासनाकडे प्रसिद्ध झाला आणि त्या अहवालामध्ये गटप्रवर्तकांच्या ताईच्याबद्दल नकारात्मकता किंवा निगेटिव्ह तिथं गेल्यामुळे किंवा त्यांचा जो काही दृष्टिकोन होता, त्यांचा अहवाल होता, तो निगेटिव्ह गेलेला आहे आणि त्यामुळे सर्व मंत्रिमंडळातला निर्णय हा आशांच्या बाजूने झाला, पोलीस पाटील यांचंही झालं, मात्र गटप्रवर्तकताईंच्यावरती नक्कीच अन्याय झाला. आणि आता काय करायचा असा मोठा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. परंतु गेल्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून आपण गटप्रवर्तकताईंचं हे वेगळं संघटन आपण सुरुवात केली. गटप्रवर्तकांचे वेगळं फायलिंग केलं, गटप्रवर्तकताईंचं वेगळं प्रेझेंटेशन, कशा पद्धतीनं त्यांचं काम शासनापर्यंत, प्रशासनापर्यंत जाईल, या सर्व गोष्टींची आपण टप्प्याटप्प्याने हळूहळू आपण सुरुवात केली आणि आपण कुठेतरी त्या लेवलपर्यंत पोहोचत होतो. परंतु या 2-3 महिन्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी, घडामोडी घडल्या, त्यामुळं काही तिथंपर्यंत हे गटप्रवर्तकताईंच्यावर हा अन्याय झाला आणि परत आता सगळ्यांना प्रश्न पडला की आता आपल्यासाठी आपण काय करू शकतो. तर मुळात वेगवेगळे नवीन केडर पण भरती झाले, त्यामुळं हळूहळू गटप्रवर्तकचं पद शासनाला हवं आहे की त्यांना नको आहे, असाही प्रश्न पडतो. कारण त्यांनीच निर्माण केलेल्या पदाला शासन न्याय देत नाही, याचा अर्थ त्यांची भूमिका, दृष्टिकोन हळूहळू निगेटिव्ह होत आहे. त्यामुळे आपल्यासमोर चॅलेंज आहे की गटप्रवर्तकताईचा जो काही एक काम आहे ते योग्य पद्धतीने मांडणी शासनापर्यंत, प्रशासनापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.
आणि त्यासाठी जेव्हा शासन निर्णय आशाताईंचा आणि गटप्रवर्तकताईंचा झाला 13 तारखेला, जेव्हा मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला आणि सर्व महाराष्ट्रातील गटप्रवर्तकताई नाराज झाल्या आणि त्या नाराज होणं, त्यांची प्रतिक्रिया येणं हे साहजिक आणि अपेक्षित होतं. कारण इतकी वर्ष म्हणजे आज जे पण काम वरून येतं ते सर्व काम आशा करतात आणि त्याचं सर्व रिपोर्टिंग हे गटप्रवर्तकताई करतात. त्यांचा सगळा वरून 11th आवरला येणारी माहिती त्यांना मागितली जाते आणि ती त्यांना आशांच्याकडून ताबडतोब विनंतीवरती दिली जाते. सर्व प्रकारचे आशाबरोबर त्यांना रेकॉर्ड ठेवावे लागतात, त्यांना समन्वय साधावा लागतो, त्यांना कौशल्यानं हे काम करावं लागतं. सुरुवातीचे गटप्रवर्तकतांचे इंडिकेटर बघितला तर 8 इंडिकेटर जसे आशाचे होते, आशाचे इंडिकेटर वाढले, तसे गटप्रवर्तकतांचे रिपोर्टिंगसुद्धा वाढले. या सर्व गोष्टींचं फायलिंग आणि व्यवस्थित आपण शासनापर्यंत सादर करत होतो आणि ती टप्प्याटप्प्यानं आपलं काम सुरू आहे. जेव्हा गटप्रवर्तकताईंचा हा चुकीचा निर्णय झाला तेव्हा खूप साऱ्या महाराष्ट्रातल्या माझ्या गटप्रवर्तकताईंचे फोन आले की ताई तुम्ही आता काही करू शकता का आणि आपल्याला काय करता येईल याबद्दल सर्वांच्या चर्चेनुसार अजूनही मला माझ्याकडून गटप्रवर्तकतांच्यासाठी काय जे सहकार्य करावं लागतं किंवा ज्या पद्धतीनं शासनाबरोबर अजून प्रेझेंटेशन करण्याची गरज आहे, त्यांना गटप्रवर्तक ही कोण आहे, त्यांचं आपण पदनाम बदल याच्यासाठी सुद्धा आपण दिलेलं आहे. गटप्रवर्तकताईंचा NHM समायोजन याची जी काही फाईल आपण दिली आणि त्याच्यावरती केंद्राकडे गटप्रवर्तकताईंचा प्रस्ताव हा राहिलेला आहे. तर त्याबाबत त्यानंतर पुढे काय झालं याच्यासंबंधी पण आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. परंतु सध्या आपल्याला आपला जो निर्णय चुकीचा झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला कसं बदल करता येईल किंवा कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला काय करू शकतो यासाठी गेले 3 ते 4 दिवस आपण मुंबई मंत्रालय, आरोग्य भवन, आरोग्य विभाग इथे सर्व मंत्री महोदयांचे, उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार यांचे PA, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे PA, त्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांचे PA, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे PA, त्यानंतर या सर्वांचे मुख्य सचिव, त्यासोबतच आरोग्य विभागाचे मुख्य अपर सचिव मिलिंद म्हैसकर साहेब, सहसचिव लहाणे साहेब, त्यानंतर आरोग्य विभागाचे अतांत्रिक संचालक बोरकर साहेब, त्यानंतर आपल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त धीरज कुमार साहेब, या सर्वांच्याकडे आपली स्वतंत्रपणे फाईल गटप्रवर्तकांच्यावर झालेला जो अन्याय आणि त्याला आपल्याला दाद मागण्यासाठी काय करता येईल आणि किती त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी पाठपुरावा करायला लागेल तो आपण सुरू केलेला आहे. आणि सर्व किमान आपली जी काही एक हरकत होती, आक्षेप होता की आमच्यावरती किती मोठा अन्याय झाला आणि किती महत्त्वाचं हे आरोग्य विभागातलं पद आहे. आणि त्यामुळे आज तुम्ही पाहिलं असेल तर आज आशा आणि गटप्रवर्तक याच्याशिवाय आरोग्य विभागाचं पानही हलत नाही. याचं कारण असं की आज जे पण काम येऊ दे ते कुणाला दिलं जातं, आशांना, आणि त्यांचं रिपोर्टिंग हे गटप्रवर्तकांना दिलं जातं. त्यामुळे या पदाला कुठेतरी न्याय मिळाला आणि मिळालाच पाहिजे. त्यासाठी काय जे करू शकतो त्या सर्व गोष्टी आपण करत आहोत. आपलं सगळं जे म्हणणं आहे ते या सर्वांच्यापर्यंत आपण पोचवलेलं आहे आणि याच्यासंबंधी आणखीन काय काय पाठपुरावा करायला लागतो पुढील आठवड्यामध्ये परत या पाठपुराव्यासाठी आपण मुंबई मंत्रालय, आरोग्य विभाग, आरोग्य भवन यासाठी जाणार आहोत. ज्या त्यावेळी ज्या त्या अपडेट असतील त्या आपल्याला ग्रुपवर कळवण्यात येतील. आणि आचारसंहितेमध्ये आपण ज्या गोष्टी करायला हव्या आहेत ते प्रेझेंटेशन, त्या गोष्टी सर्व आपण पूर्ण करणार आहोत. आणि आचारसंहिता संपल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये याचा निर्णय परत फेरविचार, अभिप्राय, प्रस्ताव या सर्व गोष्टी करून कसं प्रेझेंट करता येईल याबाबत आपण आग्रही आणि जागरूकपणे ह्या सर्व गोष्टींची काळजी घेऊन आपण तुमच्यासाठी हा लढा पुढे सुरू ठेवलेला आहे.
सर्व गटप्रवर्तक ताईंनी निराश होऊ नका, नाराज होऊ नका. तुमच्यावर अन्याय झाला हे मान्यच आहे, परंतु आपण तो तुमच्यावरती अन्यायाचं रूपांतर न्यायामध्ये कसं करता येईल, याबाबत आपण ह्या सर्व बाबीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन हे सर्व प्रयत्न सुरू करत आहोत आणि ते ठेवलेले आहेत. पुढे जसे-जसं आपल्या सहकार्याची मदतीची जसं-जसं तुम्हाला तिथे जर काही येण्याची आवश्यकता भासली, तर तुम्ही स्वतःसुद्धा त्या शिष्टमंडळामध्ये असायला हवं. कारण तुम्ही काम करता, तुमचं काम तुम्हीच उत्तमपणे प्रेझेंटेशन करू शकता. याबद्दल आमच्या संघटनेची आग्रही भूमिका आहे. जो ज्या संघटनेमध्ये काम करतो त्यानंच त्याचं संघटनाचं जे काही प्रेझेंटेशन आहे आपल्याबद्दलचं, ते चांगल्या पद्धतीनं आपण मांडू शकतो, कारण आपण स्वतः ते काम करतो. आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला इतर बाबीसाठी, गोष्टीसाठी, पाठपुराव्यासाठी आपल्याला मंत्रालयामध्ये जाण्याची आवश्यकता आहे, तेव्हा रोटेशन पद्धतीप्रमाणे आपण गटप्रवर्तकांनी तिथे यावं आणि आपली अभ्यासपूर्ण मांडणी आणि आपण योग्य पद्धतीनं तिथं सादरीकरण केल्यास मला नक्कीच अपेक्षा आहे की आपल्याला न्याय मिळू शकतो. आज मी इथेच थांबते आणि जसे जसे अपडेट्स येतील तेव्हा तुम्हाला ते कळवण्यात येतील. धन्यवाद.